रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात हल्ल्यांच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। रशियाने युक्रेनमधील वीज केंद्रावर पुन्हा एकदा हल्ले सुरू केले असून युक्रेननेही रशियाच्या तेल प्रकल्पांवर आज ड्रोन हल्ले केलेत। युद्ध सीमेवरही चकमकी वाढल्यात। युद्ध झाल्यास इस्रायलची एक जागा सुरक्षित ठेवणार नसून त्या देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू अशी धमकी दहशतवादी संघटना हिजबुल्लाचा हसन नसरहल्ला याने दिली आहे। इतकंच नाही तर त्याने सायप्रसवरही हल्ला करण्याचा इशारा दिलाय। कॅनडाने इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराणच्या सशस्त्र दलाच्या शाखेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलाय। कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेबनॅक यांनी काल याची घोषणा केली आहे। इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ सदस्यांसह हजारो वरिष्ठ इराणी सरकारी अधिकाऱ्यांना आता कॅनडामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आहे। चीनबरोबरच्या चर्चेसाठी दलाई लामांनी आपले राजकीय प्रस्ताव दुरुस्त करावेत अशी सूचना चीनने आज केली आहे। तिबेटच्या संवेदनशीलतेचा आणि महत्त्वाचा अमेरिकेनेही आदर करावा असंही चीनने म्हटलंय। तिबेटच्या स्वायत्ततेसाठी अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ धर्मशाला तिथे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांना भेटण्यासाठी आल्याच्या पार्श्वभूमीवर चीनकडून ही सूचना केली गेली आहे। ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकांबद्दल सट्टेबाजी केल्याबद्दल पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षातील एका सुरक्षा अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुका अपेक्षेपेक्षा खूप लवकर जाहीर करण्यात आल्यात। नाटोचे सरचिटणीस होण्यासाठीच्या शर्यतीतून रोमानियाचे अध्यक्ष क्लॉस लोहानिच यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे आता नाटोचे प्रमुख होण्यासाठी नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट हे एकमेव प्रबळ दावेदार शिल्लक राहिलेत। रोमानियाच्या सुरक्षा परिषदेने रूट यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं लोहानिस यांच्या कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची काल भेट घेतली आहे। या भेटीत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आलाय। यावेळी ऊर्जा क्षेत्रात सहकार्य, बंदर पायाभूत सुविधा, विमान वाहतूक, आरोग्य, अन्न तसेच सुरक्षा, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्र आदींबाबत सहकार्याबाबत चर्चा केली आहे। पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली अराजकतेची आणखी एक घटना समोर आली आहे। एका संशयिताला जमावाने पोलीस स्टेशन बाहेर नेऊन जिवंत जाळले। खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यातील मध्यान भागात ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मेक्सिकोमध्ये उष्णतेची प्रचंड लाट पसरली असून आतापर्यंत उष्माघाताचे 125 बळी गेलेत। मेक्सिकोचा बराचसा भाग उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे अनेक ठिकाणी उष्णतेशी संबंधित विकारांमुळे अनेक जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलंय। मेक्सिकोच्या आखाती राज्यात तापमान 100 अंशांवर पोहोचल्यामुळे वेराक्रूजमधील बळींपैकी जवळपास 1/3 यांचा मृत्यू झालाय। यंदाच्या हज यात्रेत उष्माघाताने मरण पावलेल्यांची संख्या 1000हून अधिक झाली आहे। त्यात 68 भारतीयांचा समावेश आहे। सौदीत यंदाच्या उन्हाळ्यात तापमान 50 अंशाच्या वर गेलं असून त्याचा फटका विविध देशातून आलेल्या यात्रेकरूंना बसलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय। काल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता। ईडीने 48 तास मागितले होते, मात्र राऊस एव्हेन्यू न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळून लावली होती। त्यानंतर ईडीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत केजरीवालांच्या जामिनास विरोध केलाय। आज दिल्ली उच्च न्यायालयाने राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। हिंदुस्थानी वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा अंतराळातून पृथ्वीकडे येण्याचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा लांबलाय। नासाच्या म्हणण्यानुसार सुनीता विल्यम्स केवळ 1 आठवडा या ठिकाणी राहील, परंतु फ्लाईट दरम्यान हिलियम लीक आणि थर्स्ट अचानक बंद झाल्याने अडचणी वाढल्या। सुनीता विल्यम्स आणि विल्मोर हे 26 जून आधी परतणार होते, परंतु नासाने सांगितलंय की मिशन कमीत कमी आता 20 दिवसांपर्यंत वाढवलं गेलंय। भारतीय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आता अमेरिकेची अवकाश संस्था नासाद्वारे दिलं जाणार आहे।
नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांनी ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलियन आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी वार्तालाप झाल्यानंतर इस्रोच्या अंतराळवीरांना अमेरिकेत प्रशिक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी स्टडी अब्रॉड ॲड संस्थेने जाहीर केली असून यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा समावेश करण्यात आलाय. या क्रमवारीत विद्यापीठाचा समावेश झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने अफगाणिस्तानवर 47 धावांनी शानदार विजय पटकावलाय. भारताने अफगाणिस्तान समोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्याचा पाठलाग करत अफगाणिस्तानने 20 ओव्हरमध्ये 134 धावांपर्यंतच मजर मारली. भारताचे स्टार अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेऊन भारताला विजय मिळवून दिला. तर सूर्यकुमार यादव याने 53 आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या याने 32 धावा काढल्या.